एखादो असो तुमच्यावर दबाव बी इला हो ठराव मंजूर करा म्हणा तुमकांय खबर आहा की हो पंच हे जे हाडला पळय ईडीएम हे वयरसून हात आसा सरकाराचो सपोर्ट असल्याशिवाय हे काय जावंक ना. ग्रामसभेनी सगळ्यांनी चड सगळ्या लोकांनी नाका म्हणून माग जाले अशें आसता तुमी तेंचे मान्य करूंक ना कित्याक ग्रामसभेतले सनबर्नान लोकांक मरण येता. तुमच्या धारगळचो जर युवक फाल्यां थंय कितें जालें दुर्दैवान म्हणुया तेका पंचायत जबाबदार आसतली. ना आमी कितें केला त्याचे कंडिशन घातले आणि त्या प्रमाणे जे जे कंडिशन आसता तुमकां अधिकार आहा कंडिशनां घालूं. आमचो जो लिगल एडवायझर त्याचे सुद्धा आम्ही एडवायस घेतलो कळ्ळें न्हू आणि त्या प्रमाणे आम्ही गेल्ल्या. म्हणजे तुमकां लिगल एडवायझर इम्पॉर्टंट लोक न्ही अशें जालें तेजें. एक धारगळी एक सिमेंट कॉन्क्रीट प्लांट झालो तेका सुरवातीक सगळ्या पंचायतींनी आमदारांनी विरोध केलो आणि मागीर कितें जालो तो विरोध नक्की विरोध हो दाखोवपाक आसता काय मागीर कितें सेटिंग बिटिंग जाता. सनबर्नाचो पंचायतीक कितें फायदो जाता. आमकां जे दिला एप्लिकेशन केलं ते सांगता की जी स्टॉल आहात जे ह्या कार्यक्रमात ते आमच्या धारगळच्या निघतात. स्टॉला कसली तिची वडापाव दिवपाची ते वडापाव विकतले डिसिजन आज डिसिजन जे सेक्रेटरीन सगळे आमकां वाचून दाखयले कितें कितें आहा ते. ओके आमी आमचे जे ऑपोजिशन थोडे 4 जाण ऑपोजिशन रावले की आमकां हो नाका म्हणून 5 जाण एक सायडीन रावले की लोकांक लागून हो जावं म्हणून. लोकांचे आसा की असो जो सनबर्न हो आसा पळय तो एक्च्युली हो तुमकां खबर आहा ऑलरेडी पयलींच सगळें जाल्लें आहा सेटींग जाल्लें आहा कित्याक आमचे तिकीट बी सगळें बुकींग पयलींच जालें म्हणजे कोण तरी तितून सरकाराचो कांय तरी आसतलें न्हू. आमच्या हेचेर आमी बेश्टे झगडून कितें फायदो ना कळ्ळें. ताका लागून आमी मेजॉरिटी केली आणि लोकांच्या भल्याक साठी हो आमी ठराव पास करून घेतला. आता विरोधान कोण आसले आमच्या विरोधान म्हणजे अशे विरोध असे कशे म्हणटा पळय आमी सगळे एकूच पण अशे एका पंचायतीचे एका ठराव एक सायडीन जायना न्हू. ताका लागून आमी विरोध असं काय म्हणना कोणाक. म्हणजे आता आमचे भूषण आसले एक सरपंच मागीर आमचो साळगांवकर आशिल्ले आणि 2 जाण आशिल्ले तेंचे कितें म्हणणे जाले. तेंच्यांनी म्हटलें की असो दिवपाचो ना ठराव पास ओके करपाचो. त्या हेचेर काय जातली चर्चा जातली काय किंवा आणि खास सभा बी जावपाची आहा ऑर्गनायज. आता कशें जालां ते म्हणटाले पण आमी म्हटलें की लोकांनी जर सांगात जाल्यार फुडें आमी तेचेर डिसिजन. आणि म्हाका सांगा आता समज सनबर्न जालो समज जाल्यार पंचायतीक कितें मेळटले कितले महसूल मेळपाची शक्यता आहा. तेंच्यांनी महसूल म्हणजे अशें केला की आमचे जे टॅक्सी भाव आहा ते धारगळच्या टॅक्सीक थंयसर संधी मेळटली. ती जी स्टॉलां आसात ती धारगळच्यान मेळटली आणि तशेंच आमकां एक तर एम्ब्युलन्स किंवा जी गार्बेज गाडी आसा ती आमकां तेंच्यांनी दिता अशी कंपनी दितली. हय अशें म्हटलें. आनी कितें जर भुरगे बी थंय जाय ते कामाक जाल्यार ते आमकां दिता अशें तेंच्यांनी म्हटलां. तुमकांय खबर आहा की हो पंच हे जे हाडला पळय ईडीएम हे वयरसून हात आसा सरकाराचो सपोर्ट असल्याशिवाय हे काय जावंक ना. आनी आमी जर थंयसर कितें केलें तुमकांय खबर आहा तुमी आमकां समजून घेया की आनी जो फायदो आहा तो आमच्या लोकांक मेळचो ना. असो काल सुद्दां 2 हे जाले हयसरय जाले परत दुसरी सभा जाली ऐकले असतील. थंयसर लोकांनी म्हटलं की तो झाला सगळे झाला आणि तुम्ही फक्त तिथून आसा फक्त तुमच्याकडे हे केला त्यांचे अप्रोच केला पळय इतके. पण तुम्ही जर ऍक्च्युअली सरकारान हे जाल्लेलं आसा आणि तुम्ही जर अपोज केले तर तो फायदो मेळटलो तो आमच्या गावाच्या लोकांक तो मेळचो ना. एखादो असो तुमच्यावर दबाव बी इला हो ठराव मंजूर करा म्हणून सनबर्ना खातीर. आम्ही लोकांक लागून जे लोकांक फायदो आसा पळय तेका लागून करचे पडटा. तुमकांय खबर आसा असे खूपशे दबाव तंत्राचो कसलोच वापर जावना. दबाव ना दबावाचे. ओके. आणि महसूल कितलो मेळटलो काय तसं काय ना फक्त ते स्टॉल गाडी तुमकां एक एम्ब्युलन्स दिवपाची आणि कितें गार्बेज कायद्याप्रमाणे महसूल आहा तो मेळटलोच न्हू. तरी काय अंदाज ना तुमकां कितलो मेळोंक जाय म्हणून. आमचे कितें आसा ते आता तुमच्या हांगर पळय मोठे आयुष हॉस्पिटल जाले व्हडले व्हडले प्रोजेक्ट जाले तेतून महसूल मेळटा तुमकां तेचोय अनुभव आसूंक जाय न्हू. आता हांगर तुमचो एक धारगळी एक सिमेंट कॉन्क्रीट प्लांट झालो तेका सुरवातीक सगळ्या पंचायतींनी आमदारांनी विरोध केलो आणि मागीर कितें जालो तो विरोध नक्की विरोध हो दाखोवपाक आसता काय मागीर कितें सेटिंग बिटिंग जाता. आता म्हाका दिसता असो त्या कॉन्क्रीट प्लांटाक तसो जाता कित्याक आमी जेन्ना पयलीं इल्ले निवडून तेन्ना आमदारान आमकां हेल्ले की तो कॉन्क्रीट प्लांट लोकांक लागून हानिकारक आसा आणि भरपूरशे लोक सुद्दां आमची महिला वर्ग इतकी इल्ली की आमचे सगळे आमी त्रासान पडटले जेन्ना आमकां सहकार्य करा तेन्ना आमदारा सकट आमी गेल्ले थंय आणि थंयसर आमदारान अशें डिक्लेअर केल्ले की आपूण त्या एका कॉन्क्रीट प्लांटाक एक किरो न्हू एक बोर्ड सुद्दां लावन दिवचो आनी ते फुडें काम करूंक दिवचो न्हू. पण अशें जालें की 8 दिसांनी सगळे तुमकांय खबर आहा की आसा तशें जालें आणि परत ती महिला आमच्या पंचायतीन येवन आमकां त्रास करपाक लागली. तेन्ना हांवेंच स्वता सांगलें की अशें पळय हे आमच्या हातीन ना तुमी आमदारा कडेन चला. पण अशें जाता कितें हे आमकां बारीक म्हणजे आमी पंचायतीकच येवन आमकां टोकतात. पण आतां हो सुद्दां जो आसा पळय जो आमचो ईडीएम हे जर लोकांनी आयज आमी म्हणटा की बीजेपी आसा जे मोठे मोठे कार्यकर्ते आहा पळय तेंच्यांनी एक्च्युअली स्वता ह्या घेवन अपोज दाखोवपाक जातलो आमच्या वॉर्ड फादर कोण जे मुख्यमंत्री आहा हेच्या कडेन स्वता वचूंक जाय. आमच्या कडेन प्रेशर हाडून कितें जातलें हें तुमकांय खबर आहा. आता एकंदरीत म्हाका सांगा एकंदरीत आता सनबर्न जातलोच आता ठरावूय मांडला आणि लोकांचो खूबसो विरोध आहा. कालूय दाखयले लोक सी आणि आमच्या आमदारांनी हाडले काही सरपंच भायले असले
तुमकां अशें दिसोंक ना की फेरविचार करचो हाचेर किंवा एखादी स्पेशल सभा आपोवपाची लोकांचे म्हणणे आयकून घेवचे आणि मागीरूच ठरवचो तो प्लान एका म्हणजे सनबर्नाक आमी परमिशन दिवचे काय ना दिवचे अशें तुमच्या मनान येवंक ना केन्ना? असे मनान येता पण कशें आसता आता फाटल्या एका ग्रामसभा तुम्ही म्हटल्या की थोडंसं अपोज झालं पण ते आमचे जे लोक येवंक जाय आसले ते तशें जावंक ते आयले ना. ना. अपोज आसा थंयसर येयल्ले लोक त्यांचे थोड्यांनी अपोज दाखवले थोड्यांनी उगी रावले अशें आसा तेतून हे जायना फायनल. आता काल सुद्धा तुम्ही पहिले हांगा लोक जमलो थंय लोक जमलो थंय तरी खूप लोक जमलो पण ग्रामसभेक कमी आसलो म्हणजे लोकांचे कळना आमकां ह्या हेतून अशें जाता प्रॉब्लेम. ओके ओके ओके. झाली तुमची मीटिंग हय किती डिसिजन घेतले? डिसिजन आमचे आता 4-5 असे झालं. म्हणजे सन्मानाक तुम्ही मान्यता दिली? आम्ही सध्या प्रोव्हिजनल मान्यता म्हणजे जे काय आसा पळय तेका मान्यता दिल्ली आसा आमच्या बॉडी प्रोव्हिजनल दिवपाची अशी तरतूद आहा? तरतूद आसा म्हणजे म्हणजे जे कायदेशीर कितें आसा पळय तेंचे ते मागीर आमकां हे करतले तेन्ना फुडें आमी वयतले. म्हणजे 4-5 असे ऑलरेडी तुम्ही मान्यता दिली पंचायतीकडे जे ऍप्लिकेशन येयले ते? ग्रामसभेनी सगळ्यांत चड सगळ्या लोकांनी नाका म्हणून मागलेले. अशें आसता तुमी तेंचे मान्य करूंक ना कित्याक ग्रामसभेतले? कशें आसा पळय तुमकांय खबर आहा ग्रामसभेक जेम तेम 80 काय 90 लोक येता आमच्या धारगळीन कितलेशे लोक आहा कळ्ळें न्हू. फाटल्यान आमगे म्हणटा रे तुवें हे ऑलरेडी जाल्लेच आसा तुमकांय खबर आहा की तिकीटी बी बूक जाल्ले आनी हे ऑलरेडी सगळे जाल्ले आसा हे आमकां तुमकांय खबर आहा. तिकीट बुक केल्या ते हे सन्मान जागा जावच्या पयलीं बुक कशें कितें जावंक शकता? तुमकांय खबर आहा हे सगळे वयल्यानूच घडटा न्हू. आमी फक्त हे बळीचे बकरे अशें म्हणजे तुम्ही प्रेशराचेर ना ना म्हणजे अशें प्रेशर आसा पण आमच्या बॉडीन जे ठरयला पळय त्या प्रमाणे आमी कशें केलें आता लास्टाक आमकां आमचें मत घेवचें पडलें. लोकांनी आमकां सांगलें की अशें जातलें. माझ्या एक बॉडी श्रेष्ठ काय ग्रामसभा श्रेष्ठ म्हाका तेजेर पयलीं आन्सर नो पंचायत म्हटल्यार ग्रामसभा न्हू जाय बरोबर. जेन्ना लोक ठरयता तुम्ही आता कशें म्हटलें की काल थोडेच लोक येयल्ले म्हणून एका वटेन सन्मानाक ते बेकायदेशीर करतात म्हणून हे आसतना तुम्ही ग्रामस्थांचो इंटरेस्ट पयलीं घेवंक जाय. फाल्यां एक ग्रामस्थ सुद्धा विरोध करीत तर तुमची ती जबाबदारी न्ही की तेची बाजू. आमचो जो लिगल एडवायझर आसा हेचे सुद्धा आमी एडवायस घेतलो कळ्ळें न्हू आनी त्या प्रमाणे आमी केल्ल्या. म्हणजे तुमकां लिगल एडवायझर इम्पॉर्टंट लोक न्ही अशें जाल्लें तेजें. पण आता पळय तेंकां जर हे आसा ते आतां कशें आसा तुमकांय खबर आहा की सगळे हेतून पळय एक तरी व्हडल्या हेतून हे आसतले सरकाराचो हे आसूं शकता तेंकां मदत आसूं शकता आनी ह्या प्रमाणे वयता आमकांय तशें वयचें पडटा. काल आता आमदारान एक इशारो दिलो पळय काल एक आमदारान इशारो दिला जर आपण जालो जाल्यार घुसतलो म्हणून खंय आता घुसपाचो आसा तो? आता पळय ते आता हांव त्या एका मिटिंग ना कळ्ळें न्हू हांवें तें आयकलां अशें पण हांव आणि तेच्या सदन काल जी मिटिंग जाले पळय एक सपोर्टान जाले आणि एक विरोधान जाले. तेतून कोण विरोधान आसले ते गावातले असले की सपोर्टान आसले ते गावातले असले? सपोर्टान आसले ते सगळे गावातलेच असले आमचे धारगळीतलेच असले इतले म्हाका खबर आहा. आणि हांव ज्या ते आता विरोधान म्हाका येयले आपयलो ते- तेंच्यांनी मुद्दाम की आमचो सपोर्ट आहा पण तूं येवपाचो. सनबर्न हो आमच्या माझ्या एक सनबर्न आलो विरोधान ते कोण आले का म्हणटा? विरोधान म्हाका दिसता सगळे आमचे म्हणजे पेडणेकार आसतले पण ते भायले आमच्या धारगळचे सनबर्न धारगळच्या खातीर काय आमच्या व्हडल्या खातीर ते सरकार पयलीं आता तुम्ही परवानगी दिल्या फाल्यां येता कदाचित आमी खबर आहा आमकां की सनबर्नान लोकांक मरण येता. तुमच्या धारगळचो जर युवक फाल्यां थंय कितें जालें दुर्दैवान म्हणया आमी तेका पंचायत जबाबदार आसतली? ना ना आमी कितें केलां तेचे कंडिशन घालतले आनी त्या प्रमाणे दितले जे जे कंडिशन आसतात तुमकां अधिकार आहा कंडिशनां घालूंक? आमकां आमचे जी ऑथॉरिटी आसा त्या प्रमाणे जे आमकां जे जाय त्या प्रमाणे आमचो सचिव आसतलो तेका आमी सांगलेलें आहा की जे कंडिशन आहा ती मेळ्ळ्या शिवाय आमी फुडलो प्रोसेस करपाचो. बट सरकार तुमच्या आमदारांक विश्वासान घेयना तेका बायपास करता. तुमकां तो फाल्यां तुमचें सरकार आयकतलो? तुमकां पंचायतीक अधिकार आसतलो? तुमी बंद करपाक अधिकार आहा फाल्यां जर थंय कितें जालें जाल्यार? पंचायतीक अधिकार आसा तुमकां अधिकार आसा तुम्ही हे क्लॅरिफाय केला तुमच्या लिगल एडवायझरा कडेन? आमकां लिगल एडवायझरान अशें म्हटलां की अशें पयले सुद्दां जे हितून जाता हे कार्यक्रम तेन्ना अशें हे दिल्ले आसात आनी त्या प्रमाणे तेंचे कितें आसात पळय त्या प्रमाणे ते फॉलो करतात कार्यक्रम करपाक त्या प्रमाणे तुमकां ते करचे घेवचे पडटा. आता म्हाका सांगा तुमचेर दबाव कसलो येवंक ना सरकार हाडूंक ना तुमकां आता एक समज गार्बेजची गाडी दिता किंवा एम्ब्युलन्स दिता म्हणून तुम्ही ताका मंजुरी दिता. आमी अशें ना आता बाकीचे पंच आहात त्यांच्यानी खूप सरपंच पद भोगला त्यांच्यानी गावा खातीर हिता खातीर केला त्यांचो केन्ना असो मनान विचार आयलोच ना तुमच्या? हांव सरपंच येण्यात म्हाका माझे बाकीची बॉडी आसा तेंचो विचार घेवन फुडें वयतले. पूण आता डायरेक्ट तुमचो निर्णय जालो न्हू हो. त्याच्या पयलीं तुम्ही बाकीच्या पांचशीक मिटिंगेन विशय इलो हो की आमी ताका परमिशन दिवचे काय दिवया नाका अशें केन्ना दिसलें ना तुमकां बाकीच्या सरपंचांक विश्वास? जेन्ना आमच्याकडे ऍप्लिकेशन येयलें लगेच तुम्ही मिटिंग आपयली न्हू आपोवची पडली न्हू. पण तांकां तेच्या पयलीं कित्याक आपोवंक ना बाकीच्या पंचांक? आता ते विरोधकच धरया जे 4 आहात ते तुमचे तेंकां आमी कितें पयलींच काडला कॉल लेटर अशी मिटिंग बाबा अर्जंट दवरल्या म्हणून न्हू त्याच्या पयलीं तुम्ही ठराव मंजूर जावच्या पयलीं कित्याक घेवंक ना घेवंक जायना म्हणजे तांकां विश्वासान घेवप ना आयची मिटिंग आसली तुमची मंजुरी दिवपाक. असताना सुद्धा आमी विश्वासान घेतलेले आसा तुमचे कितें विचार आसा ते मांडा म्हणून. आयज कोणे कोणे अपोज केलो खंयच्या पंचांनी? आज 4 पंचांनी अपोज केलो. कोण म्हणलें नांव सांग. आमचे भूषण नाईक आमचो अनिकेत साळगांवकर आमची हरमलकर आणि हरमलकर
चारांनी. काय सांगा हॉस्पिटल लागी असा ऑपोजिट असा तर लांबय ना 305 रेड कर आणि आयुष वाशक पैसा 300 मिटराचे हे असा आयुष हॉस्पिटल असा तो लोकांचा विचार घेतला काय ते हार्टाचे हे असा त्याचे विचार केला तुम्ही पेशंट आहात न्हू, पेशंट असतात ते पळय. तुमकां खबर आहा ज्या ज्या डिपार्टमेंटान तिथं जाय आमकां एमओसी त्या डिपार्टमेंटान ते हे विचार करून आमकां दिवंक जाय त्या ते प्रमाणे एनओसी घेतले त्या हॉस्पिटलची ते आमकां अजून आमी ते फायनल एमओसी दिवंक ना ही प्रोविजन त्याच्या उपरांत आमकां जे येतले त्याच्यात ना जर जाय जाल्यार आमी त्याच्यात कितें ते आसा ते आमी हे दिवंक परत फायनल कित्याक दिवना तुम्ही आता प्रोविजनल दिलीत आणि फायनल कित्याक दवरले ते दिवन मोकळे जावपा न्ही हे आमकां डॉक्युमेंट अजून येवंक ना ताका लागून आमी फायनल दिवं शकता म्हणजे विदाउट डॉक्युमेंटेशन तुम्ही प्रोविजनल दिवन मोकळे झाले दिल्ले आसा म्हणूनच प्रोविजन मागता कित्याक आमकां दिया अशें प्रोविजन आमी फुडले कितें डॉक्युमेंट जाय कायदेशीर ते आमी तुमकां प्रोड्यूस करता सनबर्नाचो पंचायतीक कितें फायदो जातलो तुमकां लिगल एडवायझरान सांगला कितें पंचायतीन अशें ना तेंच्यांनी आमकां जे दिला एप्लिकेशन केला तेच्यात सांगला की जी स्टॉल आहा जे जात ह्या कार्यक्रम ते आमच्या धारगळच्यान दिता म्हणटा स्टॉला कसली कितें ड्रग्साचेर ड्रग्साची अरे, ड्रग्स- गांवांतल्या ड्रग्साची काय खबर आहे हांव तशें उलयना अशें न्हू पूण खंय काय 3 तुमकां दिसांनी मिरची पाव, कितें वडापाव जातलें? दिवचे ना तुम्ही गाडे कसले दितले 3 दिसान जातले कितें 3 दिसांनी कितें फायदो न्हू, तुमकां थंय मिरची वडापाव दिवपाचे ना. ते वडापाव विकतले आता गाडी जी गार्बेजची गाडी असा ती कोणी तिथं म्हणाले तेच आता जे ह्यांनी आमकां मागल्या पळय एनओसीच्या कंपनीन आणि फक्त गार्बेजच्या गाडये खातीर तुम्ही त्यांना म्हणजे तेंची ती गार्बेज उखलपाक तेंची गार्बेज उखलपाक. येतली न्हू अशी जातली तेंच्यांनी ते काय कामाक गार्बेज दितले? सुद्दां आमीच हे करतले तुमकां काय तिचे हे ना त्रास ते आमचे आमी करतले क्लियर स्टाफ जो आहे ते दवरतले भूषण तुमची काय भूमिका आता भूषण व्हिडिओ- व्हिडिओ-